तर मी सध्या राजगड या ठिकाणी आलेलो आहे. समोर त्या ठिकाणी आपली सायकल लावलेली आहे आणि माझ्या हातात जे कागद दिलेलं आहे त्यांनी, हा मी वरती जाऊन आता त्यांना माहिती सांगणार कुठून आलो काय सगळं काही. मी त्या ठिकाणी जातो, मग आपल्याला म्हणजे मला तर वाटतं 100% भेट होईल म्हणून साहेबांनाच भेटायचं आहे मला. तर चला जाऊया लवकरात लवकर. हाँ भाई चलो बाय बाय बाय. शिवली पार्कला आलो आहे. सहज म्हटलं काय राज साहेबांना भेटायचं पण होतं भरपूर दिवसांनी. सगळ्यांशी भेटलो म्हणजे इच्छा होती भेटण्याची, पण चुकूनच मला इकडं पाठवलं राजगडला. तिकडे जाऊन आता झालं अपार्टमेंट तर त्यांनी सांगितलं ना असं नाही आलं तरी चालेल. आपल्याला कुठं जागा नाही भेटली तर आपण पेट्रोल पंप बघून डायरेक्ट टेंट लावून टाकतो. जसं की काही नसलं तिथं एखादं शेत बघायचं वावर बघायचं तिथं पण टेंट लावून देतो. म्हणजे भीती कोणत्या गोष्टीची नाही, डायरेक्ट आपण म्हणजे आता मी केदारनाथ साईडला असं जंगलमध्ये टेंट लावलं म्हणजे कोणत्या गोष्टी समाधान समाधान कंदे प्रॉपर नाशिकचा नंबर आपण आता शिवतीर्थच्या ठिकाणी आलेलो आहे. तिथून जवळ मी चाललेलो होतो, तुम्हाला दाखवून देतो. समोर बघू शकता, समोर ह्यो जो बंगला आहे हा राज साहेबांचा. समोर जे शिवतीर्थ आहे त्या ठिकाणी जाऊन त्या साहेबांशी विचारतो काय म्हणता काय नाही. तुमची सिक्युरिटी पोलीस होते बाहेर बसलेले, आता काय म्हणता काय नाही त्याच्या याच्यावर आहे. आता नशिबात असलं भेटणं आपलं तर होऊन जाईल, नाही तर मग काय सांगू शकत नाही. कारण की त्यांनी मला एक अशी चिठ्ठी दिलेली आहे, ते म्हणजे आपलं राजगड मातोश्री टावर नाही का त्या ठिकाणी जा, तिथून मग आपण अपार्टमेंट काढून बघू संध्याकाळपर्यंत. कारण की मला वाटतं भेटतं होणारच आहे आरामशीर, कारण की आपण सायकलवर एवढ्या लांब आलेलो आहे. त्यांना सांगायचं असं असेल तर समोर बघू शकता शिवसेना भवन आहे. कारण की मी आता लोक मोबाईलमध्येच बघत होतो शिवसेना भवन काय, तर समोर बघू शकता आपली सायकल अशा ठिकाणी लावलेली आहे. समोर आहे शिवसेना भवन, इथूनच आपण जाणार आहे. रोड आहे असं जायला. मला जायचं आता मुंबादेवी दर्शन घेण्यासाठी, तिकडंच जातो, तिकडंच मुक्काम करतो आणि मग परत मला जेव्हा अपार्टमेंट भेटेल तेव्हा मी परत इकडे येऊन जाईल. कारण की मला म्हणजे भरपूर दिवसापासून त्यांना भेटण्याची इच्छा आहे. ज्या व्यक्तीला मी भरपूर मोबाईलमध्ये बघत होतो त्या व्यक्तीला मला भेटण्याची इच्छा आहे. तो व्यक्ती म्हणजे कोण, आपले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची मला अपार्टमेंट घ्यायची. जेव्हा मी अपार्टमेंट घेईल तेव्हा मी त्यांना भेटणार आहे. आणि आता चला जातो लवकरात लवकर, कारण की दुपारी जेवण करेल नाही. हो दुपारी जेवण पण करेल नाही त्यामुळं. तर चला, हर हर महादेव, जय महाराष्ट्र. समोर बघू शकता शिवतीर्थ राजसाहेबांचं घर आहे, वरती बघू शकता. आणि सगळे जसं सांगायला गेलं सिक्युरिटी सगळे बाहेर बसलेले. आता जेव्हा राजसाहेब येथील बाहेर गेलेले ते म्हणजे तुम्ही इथं 5-10 मिनटं बसा. मी आता 5-10 मिनटं आणि मी स्वतः इथं थांबलेलो. हे ते गेट आहे ज्या गेटने आपला MH45 रायडर गणेश भानोसी ह्या गेटने गेलेला होता आणि मी पण त्याच गेटने जाणार आहे. पाठीमागं बघू शकता माझा तो गेट आहे. जेव्हा राजसाहेब येतील तेव्हा आपण भेटून घेऊ त्यांच्याशी. आणि मग म्हणजे मला आश्चर्य वाटतं आहे की मला वाटत नव्हतं भेट होईल म्हणून, पण अचानकमध्ये आता जातो लवकरात लवकर, म्हणजे आले का भेटून घेतो. आणि मग पुढचा व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका. तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनल साहेबांची गाडी आलेली आहे बघू शकता. पूर्णपणे कडक सिक्युरिटी एकदम. तर आपण सध्या आता प्रभादेवी ह्या एरियामध्ये आहे आणि तुम्हाला मी पाठीमागं माझा टेंट चमकतं का व्हाईटमध्ये बघू शकते. या ठिकाणी असं टेंट लावलेलं आहे मी पाठीमागं, कारण की गेले 1 ते 1.5 तास झाला मी मला म्हणजे मुक्कामी थांबण्यासाठी जागा बघत होतो, कुठं भेटते की नाही भेटते की नाही. पण फायनली आपलं म्हणजे आपले मित्र कंपनी म्हणा किंवा फॅन फॉलोअर्स म्हणा कोणाला काही बोलत नाही, पण तरी पण त्यांनी कुठं थांबायचं काय सगळं त्यांनी आपल्यासाठी करून दिलं. आता त्या भावाला मी आपला कॉल करून बोलून घेतो,
त्यांना सांगतो अशा अशा ठिकाणी थांबलेलो आहे, कारण की ते बोलले होते मला नाही जागा भेटली तर मला कॉल कर, पण जागा भेटलेली आहे, तुम्हाला दाखवून देतो अजून पण. समोर अशा ठिकाणी आपली सायकल आहे बघू शकता पूर्णपणे, आणि असा टेंट लावलेला आहे. आणि हे आहे बस स्टॉप, प्रभादेवी एरिया आहे पूर्णपणे बघू शकता. कारण की मी सकाळपासून म्हणजे सकाळी काही फक्त नाश्ता केला होता थोडाफार, आता पूर्णपणे आता जेवण करतो, काय असेल ते कुरमुरे बिस्किट पुडे काय सगळं खाऊन घेतो आणि एडिटिंगला लागून जातो लवकर. सध्या मी आपल्या टेंट बिंट लावलेला आहे बस स्टँडवर, आणि मी आता कशाचं म्हणजे जेवण तर आपण दुपारी तर काही केलं नाही काही नाही, तर आता संध्याकाळीच आता काय असेल ते आता खातो. आता दाखवतो तुम्हाला मी काय खाऊ राहिलो. तर बघू शकता इथं वड्याचं, तिकडं कुरकुरा बिस्किट आणि माझी पॉवर बँक इकडं. पूर्णपणे मी आता नाश्ता करून घेतो आणि आपली मुंबई दर्शन सायकल यात्रेचा आजचा 6वा दिवस आहे. पूर्ण ब्लॉग आपला टाकून देतो यूट्यूब चॅनलला, आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. हर हर महादेव, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय हिंद, जय भारत, आणि पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका.